नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यातल्या राजकारणामध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय ते शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या युतीच्या चर्चेनं. मुंबई महापालिकेसाठी युती करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांशी चर्चा करतायत, पण त्याच वेळेला एकमेकांवर तितक्याच प्रखर भाषेमध्ये टीका सुद्धा करतायत. परवाच्याच बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी आपापल्या याद्या तयार करायचं ठरवलं आणि त्यानुसार भाजपनं काल रात्रीपर्यंत आपल्या 114 जागांची यादीही तयार केली. पण त्यानंतर शिवसेनेनं ही यादी स्वीकारायचीच नाही अशी भूमिका घेतलेली आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होत नाही तोपर्यंत आम्ही भाजपचा प्रस्ताव स्वीकारणार नाही आणि पुढची बैठकही तोपर्यंत होणार नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतलेला आहे. भाजपचे काही नेते बेछूट आरोप करून संभ्रम निर्माण करतायत असा शिवसेनेच्या नेत्यांचा आरोप आहे. त्यातच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेनं भाजपला टार्गेट केलंय. तर दुसरीकडे भाजपनंही शिवसेनेनं घेतलेल्या या आक्षेपांना तितकंच सडेतोड उत्तर सुद्धा दिलेलं आहे. सगळ्या अटी शिवसेनाच घालताय आणि आता चर्चा करायची नाही अशी ही भूमिका तेच घेत आहेत असं सांगत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे. खरं तर युतीचा अंतिम निर्णय करण्यासाठी 21 जानेवारीची डेडलाईनही दोन्ही पक्षांनी ठरवली होती, पण गेल्या 2 दिवसातल्या घडामोडी पाहता उद्याची ही डेडलाईन पाळली जाण्याची शक्यता कमीच म्हणायला लागेल. एकंदरीतच युती होणार की नाही यावर तर्कवितर्क सुरू असतानाच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांनी युतीचा तिढा सुटण्याऐवजी वाढलेलाच दिसू लागलाय. पण ही सगळी परिस्थिती पाहता शिवसेना आणि भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. आणि म्हणूनच याच प्रश्नाच्या अनुषंगानं आपण करणार आहोत आजची चर्चा, ज्याचा विषय आहे अर्थातच शिवसेना आणि भाजपमध्ये नेमकं चाललंय तरी काय. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत मुंबईमधनं. भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम हे सुद्धा मुंबईतून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आमच्या परळच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. दैनिक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने नाशिकमधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आणि नागपूरमधून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्यांशी आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या युतीच्या संदर्भातल्या चर्चेच्या अनुषंगाने काही मांडणी करायची आहे, काही विचार करायचा आहे. खरं म्हणजे आत्ताचा काळ जर बघितला तर सगळ्यांसमोर जो प्रश्न वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून येतोय तो म्हणजे ती सध्या काय करते, ती सध्या काय करते असा प्रश्न सगळीकडे सुरू असताना त्याचा जर राजकीय अन्वयार्थ लावायचा झाला तर ती म्हणजे युती सध्या नेमकी काय करते हा खरं म्हणजे प्रश्न आहे. श्रीमंत माने, तुम्ही कसं पाहता आहात, युती नेमकी काय करते, सध्या काय चाललंय युतीमध्ये? दुर्गेश, आता आपण मला जर इको येतो, इको हे तुम्ही सलग बोलत राहा आणि तोपर्यंत तो इको आपला कमी होईल. आता ज्या पद्धतीनं तुम्ही ते मांडलंय की या दोन पक्षांमध्ये बोलणी झाली, त्यानंतर यादी दिली, मग आजचा अग्रलेख सामनाचा आला, हे सगळं पाहिल्यानंतर याच्या अगोदर पण आपण चर्चा केली की हे दोन्ही पक्ष जे आहेत ते दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील असा साधारणपणे राजकीय निरीक्षकांचा आतापर्यंतच म्हणजे त्यांचा अंदाज होता किंवा त्यांचं निरीक्षण आहे आणि ते खरं ठरताना दिसतंय. फक्त युती कुणामुळे तुटली हा ब्लेम आपल्यावर येऊ नये, कारण या दोन्ही पक्षांना सामायिकपणे मानणारा असा काही एक मतदारांचा एक मोठा वर्ग आहे आणि तो नाराज होऊ नये, आपल्यावरती त्या ठपका येऊ नये युती तुटल्याचा, याच्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगरपालिका जी राज्यातली सगळ्यात मोठी महापालिका आहे ती आणि त्याच्यासोबत ज्या अन्य 9 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होते तर सगळ्या ठिकाणी, बहुतेक सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढेल असंच प्रथमपासूनचं निरीक्षण आहे सगळ्यांचं आणि ते तसंच होताना दिसतंय. फक्त हे एक ज्याला टाइम कन्झ्युमिंग म्हणतो आपण, एक वेळ काढण्याचा प्रकार म्हणतो, अशा पद्धतीने ही चर्चा सध्याची सुरू आहे. आणि मग आजचं जे होतं की बाबा हे गुंडांना प्रवेश भाजप मध्ये दिला जातोय तर ते काळ्या पैशापेक्षा सुद्धा वाईट आहे असं शिवसेनेने भूमिका घेणे, त्याच्यावर विनोद तावडे यांनी मंडळींनी त्याच्यावर आक्षेप उपस्थित करणे की हे तुम्हाला आत्ताच का दिसलं, किंवा भाजपकडून सुरुवातीला पारदर्शकतेचा मुद्दा समोर आणणे, हा सगळा प्रकार हा टाइम कन्झ्युमिंगचा प्रकार आहे.
जे नोटिफिकेशन निघतील म्हणजे प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल त्याच्या अगोदरचं जे वेळ आहे या पद्धतीनं भरून काढणे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा प्रयत्न असा दिसतो आहे की जी विरोधकांची जागा आहे, जी स्पेस आहे अपोजिशनची, ती ऑक्युपाय करणे आणि विरोधकातली, युतीच्या विरोधातली किंवा सरकारच्या विरोधातली जी मतं आहेत ती आपल्याकडे वळवणे, असा सगळा हा प्रयत्न दिसतोय. आणि त्यामुळं हे जे काही चाललंय ते अपेक्षेनुसार चाललं आहे. हे ब्लेम गेम आहे, हा ठपका येऊ न देण्याचा प्रयत्न आहे आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतील, जेणेकरून सगळा निवडणुकीचा फोकस जो आहे तो आपल्यावरती घेतील. आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पाहिली, त्याच्या अगोदर आपण विधानसभेची निवडणूक पाहिली. तर हे दोन्ही पक्ष एकत्र आले की विरोधकांचा याच्यामध्ये फायदा आहे, असं हे दोन्ही पक्षांना स्पष्टपणे जाणवलेलं दिसतंय. अगदी याच मुद्द्यावरती नीलम गोऱ्हेंकडे मला जायचं. नीलम गोऱ्हे, जसं आता श्रीमंत मानेंनी थेट मांडणी केलेली आहे की हा ब्लेम गेम आहे, टाइम कन्झ्युमिंग स्वरूपाचा हा सगळा प्रकार आहे की कुठेतरी वेळ काढूपणा करायचा आणि शेवटी एकमेकाच्या विरोधामध्येच लढायचं आणि शिवसेना कुठेतरी विरोधी पक्षांची जागा ऑक्युपाय करते आहे, ती स्पेस शिवसेना व्यापते आहे आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही ठरवून या काही गोष्टी करता आहात. काय सांगाल या संदर्भात? भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले 123 आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे 63 आमदार आल्यानंतर आम्ही उशिरा सरकारला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. पण त्याच्यात काही जे लॉजिक होतं त्याच्याकडे मला परत एवढ्यासाठी यायला पाहिजे की हा श्रीमंत माने म्हणतात तोच जर का विषय होता की विरोधी पक्षाची स्पेस ऑक्युपाय करायची, तर आम्ही त्या संदर्भामध्ये केवळ विरोधासाठी विरोध करणं, आम्ही हा विचार केला त्यावेळेला आणि आजही आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की 2014 पर्यंतचा जो कारभार होता त्याच्यामधल्या धोरणात्मक त्रुटी असतील, घोटाळे झालेले असतील अनेक, आणि काही गोष्टींच्या मध्ये बदल अपेक्षित होते, त्या सगळ्यांच्या अपेक्षेतून आम्ही सरकारच्या मध्ये सहभागी झालेलो आहोत. एक भाग. दुसरं असं की आत्ताच्या युतीचा जर का आपण सगळा संदर्भ घेतला तर आम्ही जर का ठरवलं असतं दोघांनी, तर काही मुद्द्यांवरती आमचे अगदी ठळक स्वरूपामधले मतभेद आहेत. तर तसं जर का जाहीर केलं असतं तर असा जर का निर्णय मनामध्ये ठेवून की आपल्याला एकट्यानेच लढायचंय, तर उलट तयारीसाठी वेळ मिळाला असता आता. आणि युतीच्या संपूर्ण चर्चेमध्ये 3-3, 4-4 दिवस, 5-5 दिवस सगळी प्रक्रिया दोघांचीही त्याच्यामध्ये मंदगतीने सगळी थांबवावी लागते, एकमेकासाठी कन्सिडरेशन करावं लागतं. त्यामुळे असं काहीतरी नाटक करून, माने म्हणतात तसं, त्याचा काहीतरी फायदा असण्यापेक्षा खरं सांगायचं तर एका अर्थाने त्याची पण एका युतीच्या विचाराची सुद्धा किंमत दोन्ही पक्षांना मोजावी लागत असते. आणि त्यामुळे हेतूच आमचा चुकीचा आहे असं म्हणणं म्हणजे जनतेच्या मध्ये गैरसमज पसरल्यासारखं होतं किंवा पसरवल्यासारखं होतं. आणि युतीचा जो मतदार आहे तर त्या मतदारांनी विधानसभेच्या वेळेला सुद्धा भूमिका पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांना जे काही योग्य वाटतं ती भूमिका त्यांनी त्याच्या वेळेला स्वीकारलेली आहे. आणि जनतेने जो जनादेश दिलाय त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्पेस जी आहे ती संपूर्णपणे अत्यंत अल्प, म्हणजे 288च्या पैकी 88, फार तर फार 95 पर्यंत आपण म्हणू अपक्ष वगैरे धरून, एवढंच त्यांना मर्यादित ठेवलेलं आहे. आणि नगरपालिका, महानगरपालिका, याच्यापैकी नगरपालिका आणि ज्या मधल्या काळामध्ये सगळ्या निवडणुका झाल्या नगरसेवकांच्या, नगरपालिकांमधल्या, त्याच्यामध्ये सुद्धा दिसतं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचं एकत्र केलं तर बहुमत झालेलं आपल्याला दिसतं आहे. आणि त्यामुळे केवळ तेवढ्यासाठी हे नाटक करणं म्हणजे मग कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या दोघांच्या वरती हेतूबद्दल शंका घेतल्यासारखी होते आणि ती मला असं वाटतं की योग्य गोष्ट नाहीये. नीलमताई, फक्त मी तुम्हाला नीलमताई फक्त एक याला जोडून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या पद्धतीने तुमच्याच नेत्यांची काही वक्तव्य आलेली आहेत. अनिल देसाईंचं वक्तव्य आहे की भाजपचे काही नेते हे बेछूट आरोप करतायत आणि त्याच्यामुळे आमच्या युतीच्या, आम्ही एका बाजूला बैठका करतोय, दुसऱ्या बाजूला आरोप होत आहेत आणि त्याच्यामुळे आता हा जो काही निर्णय आहे तो पक्षप्रमुख घेतील आणि मुख्यमंत्री घेतील, आम्ही कशाला वेळ काढायचा? वेळ काढायचा असं बोलले नाही अनिल देसाई, परंतु एक आहे त्यामध्ये की हा मुद्दा जो आहे की काही लोक भारतीय जनता पक्षाचे जे आरोप करत होते तर आणि युतीच्या संदर्भात जी वक्तव्य होत होती
त्याच्याबद्दल याच्यापूर्वी सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की पक्षाचे निर्णय फायनली कोण घेणार, तर ते अध्यक्ष आणखी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आणि शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. तर ज्या वेळेला कारभाराच्या बद्दल चर्चा होते आणि त्या कारभाराबद्दलचे काही मुद्दे येतात, तर ही संपूर्ण युतीचा निर्णय आपण चर्चा सुरू का केली की आपल्याला युती करायची आहे म्हणून केली. आता अशा वेळेला ही चर्चा सुरू झाल्यानंतर या स्वरूपाचे भ्रष्टाचार किंवा कारभाराबद्दलचे आरोप सुरू झाल्यावर मग काय तो फायनल निर्णय मुख्यमंत्र्यांना करून मग उद्धवजींशी बोलू दे, अशा प्रकारनी अनिल देसाईंनी जे भूमिका पक्षाची मांडलेली आहे, अनिल परबांनी मांडलेली आहे, तर ही मला असं वाटतं तर्कसुसंगत यासाठी आहे की आपण लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे संदेश जर का देत राहिलो, एका बाजूला युतीची चर्चा करतोय, दुसरीकडे अशा पद्धतीने काही वेगवेगळ्या टीका होत आहेत, तर बाबा युतीबद्दल एक मुखाने काय भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची हे स्पष्ट व्हावं. दुसरं म्हणजे सामनाच्या टीकेबद्दलचा मुद्दा अनेक वेळेला काढला जातो, पण युती कशी चुकीची आहे, मुंबई महानगरपालिकेत युती करायलाच नको होती, अशा प्रकारनी सामनानी तर कुठे अग्रलेखात म्हटलेलं नाहीये. जे म्हटलेलं आहे ते तर एनडी तिवारी किंवा नोटबंदीच्या संदर्भात जे आमचे वैचारिक मुद्दे ऑलरेडी चालूच आहेत, अशाच भूमिका तिथे आलेल्या आहेत. त्यामुळे युतीवरचं भाष्य किंवा त्या संदर्भातले जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा आली म्हणजे त्या युतीच्याच मुळावरती घाव घातल्यासारखा होतो. आणि म्हणून उद्धवजींनी जेव्हा काल सुद्धा मालमत्ता कराच्या बद्दलचं विधान केलं तर त्याच्यामध्ये कुठे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती किंवा मुख्यमंत्र्यांवरती कुणावरतीच हेत्वारोप केलेला नाही. पण त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काल ज्यावेळेला मालमत्ता कराचा संदर्भ दिला, निलमताई, काल जेव्हा उद्धव ठाकरेंनी मालमत्ता कराचा जेव्हा संदर्भ दिला त्यावेळेला त्यांनी असं म्हटले की हा आमचा वचननाम्यातला एक भाग आहे, हा चुनावी जुमला नाही. म्हणजे रोख त्यांचा अर्थातच भाजपकडे होता. असे काही शब्द एकदम चर्चेमध्ये जे आहेत ते तोंडामध्ये येत असतात किंवा त्याच्यामध्ये त्यांना म्हणायचं असेल, अर्थच त्याचा स्पष्ट आहे की केवळ निवडणुकीपुरती ही आमचं तडजोड नाहीये किंवा निवडणुकीपुरतं आम्ही केलेली ही एक पावलं किंवा खेळी नाहीये, अशा पद्धतीने त्यांनी ते वापरलं. त्याच्यामध्ये त्याच व्यक्तीच्या संदर्भातलं ते असेल किंवा नसेली, पण त्याच्यामुळे एकदम ज्याला आपण म्हणू की संपूर्ण युतीच्या चर्चेच्या वरती आघात करण्यासारखं ते काही होतं असं वाटलं नाही स्टेटमेंट. आता आशिष शेलार असंही बोलले की मी हे विधानसभेत मांडलं होतं, त्यांनी विधानसभेत मांडलं होतं, अनेक विधानसभेतल्या आमदारांनी हा मुद्दा मांडलेला होता आणि राज्य सरकारने त्याच्याबद्दल कायदा केला किंवा त्याच्याबद्दल महानगरपालिकेने स्वतःचा संकल्प व्यक्त केला, तर त्यात कुठे हेतू आरोप. हे बघ कसं आहे, त्यांच्या संपूर्ण स्टेटमेंटच्या पैकी एक साधारण 40 ते 50 वाक्य समजा महत्वाची आहेत, त्याच्यामधल्या एखाद्या गोष्टीवरून काहीतरी खुसपट काढायचं आणि हे बोलायचं. तर मुद्दा काय माहितीये का की किरीट सोमय्या जर का त्या संदर्भातले सरकारचे एकमेव प्रवक्ते असतील असं असेल तर मग त्यांचंच भाष्य अंतिम धरलं पाहिजे ना. अगदी निलमताई तुमची भूमिका पोहोचली. तुमच्याकडे मी परत येतो. आता मी चंद्रकांत वानखेडेंकडे मला मुद्दामून परत जायचं आहे. चंद्रकांत वानखेडे, एकूण या संपूर्ण चर्चेमध्ये युतीमध्ये नेमकं चाललंय काय, तुम्हाला काय वाटतं? मला तर या दोघांनाही धन्यवाद द्यावेसे वाटतात याच्यासाठी की एवढी चांगली करमणूक करत असताना ते कुठलाही करून मग कर आपल्याकडनं वसूल करत नाही. कारण या सगळ्या याच्यामध्ये यांची अपरिहार्यता, युती करणे ही अपरिहार्यता आहे, पण त्याच्यामध्ये सिद्धही करायचं आहे. आणि जसं श्रीमंत मगा म्हणत होता की विरोधकांचा ची स्पेस आहे ती वापरायची आहे आणि सत्तेचे जे फायदे आहेत तेही घ्यायचे आहेत. आता हे सगळं असताना हे सगळं होणार आहे आणि सर्वसामान्य मतदारांची याच्यामध्ये करमणूक होणार आहे. ती करमणूक श्रीमंत जसं म्हणतो तसं मला अजूनही असं वाटतं की यांची युती होईल. म्हणजे हे सगळे भांडण तंटे करत असताना सुद्धा म्हणजे एकमेकांना म्हणजे एका बाजूला युतीच्या बैठका करायच्या, दुसऱ्या बाजूला एकमेकांवर सामंजस्याचं वातावरण तयार न करता आरोप प्रत्यारोप करायच्या. एका वेळेस असं म्हणायचं की भाजप हा गुंडाचा पक्ष आहे आणि दुसऱ्या वेळेस त्याच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं खरं एका अर्थाने करमणूक आहे आणि ती करमणूक आता दरवेळेस ती होत असते. आणि परत मला यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की याच्याबद्दल ते आमच्याकडनं करमणूक कर घेत नाही, याच्याबद्दल यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. राम कदम, आता जसं चंद्रकांत वानखेडे सुद्धा म्हणाले, मगाशी श्रीमंत मानेंनी पण काही भूमिका मांडली, त्याला काही उत्तर निलमताईंनी पण देण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही म्हणजे भाजप आणि शिवसेना तुम्ही असं ठरवलंय का, एक संहिता तुम्ही ऑलरेडी लिहिली आहे का, की आपण विरोध करायचा, वरकरणी विरोध करायचा पण आतून एकत्र यायचं, काही अशी संहिता तुमची ठरली आहे? नाही, या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट कराव्या लागतील. पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीची 2014च्या निवडणुकीत देखील मानसिकता युती करण्याचीच होती. वर्तमानात देखील युती व्हावी अशीच आमची मानसिकता आहे आणि भविष्यात सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो पारदर्शी कारभार हा आमचा प्रामुख्याने अजेंडा आहे. तो अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. तो घेऊन भविष्यात देखील मित्रपक्षाला सोबत ठेवावं अशी आमची मानसिकता आहे. दुर्दैवानं भूतकाळात होऊ शकलं नाही, वर्तमानात व्हावं अशी अपेक्षा आहे आणि म्हणूनच अत्यंत शिवसेनेकडून बोलावणे येण्याच्या आधी भारतीय जनता पार्टीनं दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट, जागा किती मिळणार न मिळणार याहीपेक्षा मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये या युतीमुळे काय बदल घडणार हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. मुंबईकरांना जेव्हा आपण जागतिक दर्जाचं आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो, ते आंतरराष्ट्रीय शहराला आपण तसे आंतरराष्ट्रीय रस्ते देणार आहोत का? आजही लोकांना पाण्यासाठी जर ताटकळत थांबावं लागत असेल, शॉर्टेज असेल पाण्याचा, तर त्यांना आपण भरपूर पाणी देणार आहोत का? असे अनेक मुद्दे आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी महापालिकेचा कारभार हा पारदर्शी झाला पाहिजे. प्रत्येक मुंबईकरांना ही माझी महापालिका आहे असं वाटलं पाहिजे. ही भाजपची भूमिका आहे आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. राम कदम तुम्ही म्हणता की पारदर्शी कारभार व्हायला पाहिजे महापालिकेचा, अशी तुमची अपेक्षा आणि पारदर्शी राम कदम पारदर्शी कारभार असला पाहिजे महापालिकेचा अशी अपेक्षा तुम्ही मांडता आहात आणि अगदी या मताशी आम्ही ठाम आहोत. अगदी म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत महापालिकेचा कारभार पारदर्शी नव्हता असं म्हणायचंय का? मी येतो आपल्या प्रश्नावर, आपल्या प्रश्नावर येतो. दोन गोष्टी, युती करत असताना सुद्धा पहिलं पाऊल कुणी उचललंय? भाजपने उचललंय. मुंबईमध्ये संख्या जर विचारात घ्याल तर शिवसेनेपेक्षा आमची संख्या आमदाराची जास्त आहे, तर आम्ही मागणी करताना 55% जागांची मागणी केली पाहिजे. मनाचा मोठेपणा ठेवला किंवा आम्ही 50% जागांची मागणी केली. कधीही जेव्हा आपण जागा वाटत असतो ते क्षमतेप्रमाणे होतात ना, तर त्यांच्यापेक्षा आमचे आमदार जास्त आहेत तर 50% का मागायचे? 60% मागायचं असं जर कार्यकर्ता म्हणून मला वाटत असेल तर माझं काय चुकीचं आहे? तरी देखील भाजपनं जागांपेक्षा मुंबईचं काम चांगलं झालं पाहिजे, महापालिकेचं लोकांना आवडणारं हवंसं झालं पाहिजे, विकासाचं झालं पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही जागेच्या बाबतीत काही अडून राहिलेलो नाही आहोत. अजूनही नीलमताईंचं मी अभिनंदनही करतो, कौतुकही करतो. ठीक आहे, सामन्यात आज टीका झाली, पक्ष कार्यकर्ता म्हणून मला आवडणार नाही, त्यांचे आमच्या विचारांचे मतभेद जरूर आहेत, पण एक माफक अपेक्षा अशी आहे. जसं त्या म्हणाल्या की ठीक आहे, जर युतीची बोलणी सुरू आहे तर टीका का? त्यांच्या मताशी काही प्रमाणात मी या ठिकाणी सहमत होईल, पण त्याच वेळेस मित्रपक्षाकडून देखील आमची अपेक्षा आहे की त्यांच्याकडून होते ती टीका नाही, पण आमच्याकडून होते ती टीका, असा सूर घेता येणार नाही. उद्धवजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी युतीच्या बाबतीतला निर्णय घेतील. आता येत असताना मला कोणीतरी शिवसेनेच्या नेत्याने काहीतरी भाजपला आम्ही 60 जागांच्या वर देणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट IBN लोकमतला दिल्याचं मी ऐकलं. तर या ठिकाणी एवढीच भूमिका आहे की ज्या कोणत्या नेत्यानं ते स्टेटमेंट दिलं, उद्धवजीने त्यांना अधिकृत केलंय का की तुम्ही हे स्टेटमेंट द्या? जर उद्धवजीने त्यांना अधिकृत केलं नसेल तर शिवसेनेचे ते मोठे नेते आहेत, ते असं स्टेटमेंट कसं देतात? अशा अनेक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतात. त्याच्यामुळे युती झाली पाहिजे, पण ती युती होत असताना युतीपेक्षाही महत्वाचं मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडेल अशा प्रकारचं पारदर्शी कारभार दोघेही म्हणून करतील अशा स्वरूपाची ती युती झाली पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. राहिला प्रश्न तुमचा की जे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप केले, मी अगोदरही म्हणालो पक्षाची ती भूमिका आहे, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपांशी आम्ही ठाम आहोत. मग तो कुठलाही अधिकारी असेल, कुणी असेल, जो कोण भ्रष्टाचार करेल, मुंबई महानगरपालिकाच नव्हे, या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये गावागावामध्ये जिथे जिथे भ्रष्टाचाराची बीजे असतील ते आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे येऊन खणून काढावी लागतील. तर त्या बाबतीत जर काही आमचे नेते बोलत असतील तर मला असं वाटतं त्याचं सकारात्मक दृष्टिकोनातून स्वागत झालं पाहिजे. पण टीका ही नेहमी सकारात्मक असावी, ती बोचरी असू नये. या नीलमताईंच्या म्हणण्याला मी या ठिकाणी युतीची चर्चा चालू आहे म्हणून या मताशी काही प्रमाणात म्हणजे राम कदम तुमची भूमिका पोहोचली की टीका ही सकारात्मक असावी, बोचरी नसावी. याचा अर्थ तुमचे नेते जे टीका करतायत, मग ते किरीट सोमय्या असतील किंवा आशिष शेलार असतील, हे जे टीका करतायत ती टीका बोचरी नाही,
ती सकारात्मक आहे असं तुमचं म्हणणं आहे. नीलमताई, तुम्ही काय उत्तर द्याल याच्यावरती? हे बघा, लक्ष नाही मला राम कदम मी तुमच्याकडे येतो. नीलमताईंना काय वाटतं, आता पहिली गोष्ट असं की आम्ही दोघं एक तर म्हणतोय की मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे दोघांनी युतीचा निर्णय अंतिम घेतला, तर त्या संदर्भात आमच्या दोन्ही पक्षांच्या मध्ये अर्थातच कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत त्या संदर्भामधली अनुकूल आहे. हा एक भाग आहे. दुसरं, भ्रष्टाचाराच्याच विरोधात सर्वजण आहेत, त्याच्यात काही शंकाच नाहीये. किंबहुना संपूर्णपणे ज्या कारभारामधली जे मोठमोठे भ्रष्टाचार झाले, सिंचन घोटाळा असेल किंवा अनेक घोटाळे केंद्रामध्ये झाले, राज्यामध्ये झाले, कॉमनवेल्थचा घोटाळा झाला, आदर्शचा घोटाळा झाला, त्याच्या विरोधातच शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मॅन्डेट आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा मॅन्डेट झालेला असताना आता मी तुमच्याही वाहिनीवरती गेल्यास मला वाटतं कार्यक्रमात हे बोलले होते, पण परत आता नाईलाजाने बोलायलाच पाहिजे मला, कारण तुम्हाला तेच उत्तर पाहिजे असतं. रस्त्याचा विषय असेल, त्याच्यानंतर बाकीचे टँकरचा विषय असेल, कचऱ्याचा विषय असेल, आम्ही सुद्धा तेच सांगितलेलं आहे की प्रशासनाकडून काही अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर राज्य सरकारचा अंकुश असतो, कोण अधिकारी येतात आणि काय. प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ पडली तर एखादी महानगरपालिका राज्य सरकार बरखास्त सुद्धा करू शकतं. ऑडिटर जनरलकडून प्रत्येक महानगरपालिकेची तपासणी होत असते. चौकशी लावण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, केंद्र सरकारला आहे. आणि त्याप्रमाणे जर का एखादी चुकीची गोष्ट झाली तर राज्य सरकारने तसा निर्णय घ्यावा. हे आम्ही महानगरपालिकेत 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणारं सरकार आल्यावरतीच फक्त बोलत नाहीये, तर त्याच्या अगोदर सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा आम्ही वारंवार मुंबई असेल, संभाजीनगर असेल, ज्या ज्या महानगरपालिकात आम्ही आहोत त्याबद्दलची आम्ही अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळे एखादी गोष्ट अयोग्य झाली असेल तर त्या गोष्टीला काहीतरी संरक्षण द्यायची भूमिका आम्ही घेणंच शक्य नाहीये. दुसरं मला इथे सांगायला पाहिजे, ज्यावेळेला अण्णा हजारेंनी हेमंत देसाईंच्या लक्षात असेल, आता वानखेडे यालाही करमणूक म्हणणार नाही तशी आशा करते मी, की ज्यावेळेला 3 मंत्र्यांच्यावरती आरोप केले अण्णासाहेब हजारेंनी 95 ते 99च्या दरम्यान, त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यायला सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते आणि त्यातल्या लोकांना चौकशीमधून सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे काय माहितीये का, असं उपहासात्मक बोलणं, म्हणजे आता मला पण शब्द वापरायला लागतो, मध्यमवर्गीय चौकटीतून सगळ्याची खिल्ली उडवणं, हे मला तर असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे त्याच्यातून आपण लोकांचं अराजकीयकरण करतो किंवा अजून काय त्यांना स्वतंत्र विदर्भाबद्दल आमचा मतभेद असल्यामुळे राग असेल, पण करमणूक वगैरे या लोकांना म्हणणं या सगळ्या मतभेदांना, म्हणजे मला असं वाटतं की फारच ज्याला आपण म्हणू की एक नकारात्मक दृष्टिकोन दिसतोय, तो खरा नकारात्मक दृष्टिकोन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी भूमिका असते की जी म्हणजे आता निवडणुकीची चौकट असल्यामुळे मी सगळे शब्द वापरत नाहीये, त्याच्याबद्दलचे त्यांचे वैचारिक मतभेद असतात आणि मग ते सगळे असे रिफ्लेक्ट होत असतात, त्याचं प्रतिबिंब पडत असतं. त्यामुळे राम कदमांच्या संदर्भात त्यांनी जे मांडलेलं आहे त्याच्यात मला परत इथे हेच सांगायला पाहिजे की टीकेच्या संदर्भातल्या अपेक्षा सगळ्यांच्या योग्य आहेत, कारण काय शेवटी आपल्या माणसाने टीका केली तर त्याचं माणसाला वाईट वाटतं आणि सामनामध्ये जर का आपल्याबद्दल चांगलं छापून आलं तर अगदी आमच्या अंगावरती उत्साह संचारतो असं विनोद तावडे सुद्धा बोलतात. त्याच्यामुळे सामनाकडून आली टीका की त्याचा व्यथा वाटणार हे स्वाभाविक आहे. फक्त प्रश्न आता याच्यामध्ये असा आहे की ज्या भाषेमध्ये ज्या पद्धतीने माननीय उद्धव साहेबांपर्यंत त्यांचं नाव न घेता किंवा काही वेळेला नावाचा संकेत देऊन टीका करतात किरीट सोमय्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भात काय समर्थन आमचं आहे किंवा चौकशी करू नका असं आम्ही म्हटलेलंच नाहीये, पण ज्या वेळेला त्या निष्कर्षापर्यंत जाऊन बोलतात तर त्याचे धागेदोरे समोर कुठले स्पष्ट नसताना, सिद्ध नसताना आम्ही हे सुद्धा बोललेलो आहे की ते कोर्टात जाऊ शकतात, जसे इतर घोटाळ्यांबद्दल गेले तसे त्याच्या संदर्भात चौकशी होऊ शकते अनेक बाबतींमध्ये जी आहे ती. आणि म्हणून खरा प्रश्न असा आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये त्या मुळापर्यंत जात असताना सुसंगत पद्धतीने जर का टीका झाली, प्रत्येकाची आत्मपरीक्षणाची तयारी आहे. अगदी नीलमताई, तुमचा मुद्दा पोहोचला की प्रत्येकाची आत्मपरीक्षणाची तयारी असते. तुमचा मुद्दा पोहोचला नीलमताई, मी तुमच्याकडे परत येतो. अगदी मी तुमच्याकडे परत येतो. हेमंत देसाईंकडे मला जायचं आहे. हेमंत देसाई, आपण 2 दिवसांपूर्वी आवाज महाराष्ट्राचा मध्येच हा शो केला होता आणि त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेतली होती युती संदर्भातली, की युती व्हावी की न व्हावी या संदर्भामध्ये फोन कॉल्स आपण ओपन केले होते आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता. आता 2 दिवसातल्या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर कुठेतरी युतीमध्ये बेबनाव असल्याचं स्पष्टपणे जाणवू लागलेलं आहे. काय निरीक्षण आहे तुमचं?
शब्दाचा अर्थ जो आहे तो पूर्णपणे खोटा ठरवण्याचा पण या दोन्ही पक्षांनी घेतलेला आहे, तसा निर्धार केलेला आहे. 2014 साली जर आपण बघितलं तर ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि शेवटी ही युती तुटली, तर हे सगळं विसरायचं का आपण? हे दोन्ही पक्ष जाहीरपणे भांडतायत. वर्तमानपत्रांना म्हणजे टेलिव्हिजनवरती संयत भाषा वापरतात. राम कदम तर नेहमीच अतिशय सुविचार सांगत असतात, व्यक्त करत असतात. आणि पण प्रत्यक्ष वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना बातम्या देताना बातम्या या दिल्या जातात, या दोन्ही पक्षांकडनं दिल्या जातात. आणि पुन्हा असं म्हणायचं की आम्ही काहीच बोलत नाही, आम्हाला युती व्हावी अशी इच्छा आहे, वर्तमानपत्र किंवा मीडियाचीच इच्छा आहे की युती तुटावी. तर हे जे आहे हे सगळं नाटक आहे. म्हणजे याच्यामधनं आता शिवसेनेच्या बाबतीत म्हणायचं तर विरोध विकासवाद हा जो मार्क्सचा सिद्धांत होता, याच्यामध्ये विरोध करून आपण विकास करायचा ही त्यांची स्ट्रॅटेजी गेले 2.5 वर्ष आहे. आणि त्याच पद्धतीने आता घडत आहे. या माझ्या मते याच्यामध्ये देवेंद्रजींना युती हवी असावी कदाचित माझ्या माहितीप्रमाणे, परंतु शिवसेनेला आणि एक भीती वाटते की बंडखोरीची भीती वाटते. कदाचित नीलमताई याचा प्रतिवाद करतील सुद्धा, पण एक बंडखोरीची सुद्धा भीती कुठल्याही पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. याच्यामध्ये प्रश्न असा आहे की या सगळ्या आरोप प्रत्यारोपात आता अनिल परब काय म्हणाले आहे की आमच्या नेत्यावरती केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. अरे हे कमाल आहे का बाबा? का नाही टीका करायची? तुम्ही तुमच्या याच्यावरनं नरेंद्र मोदींवर टीका करता, अमित शहांवर टीका करता. मला काही भाजपची काही बाजू घेऊन बघायचं नाहीये, पण तुम्ही टीका करणार, तुमच्यावर टीका केलेली चालणार नाही असं कसं काय चालेल? नंतर ते म्हणाले की या जे वाटाघाटी करतात त्याच्यामध्ये 3 जण भ्रष्ट आहेत, त्यांच्यावरतीच आरोप आहे, त्यांच्यापासूनच पारदर्शकतेची आपण सुरुवात करावी. आता 2 दिवस 3 दिवस झाले त्या बैठकीला, मग पहिल्याच वेळी तुम्ही आक्षेप घ्यायला पाहिजे होता की हे यांच्याबरोबर आम्ही बसणार नाही या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्या बाजूने की पारदर्शकता म्हणतात, ते शिवसेने एक बाजू योग्य म्हटलेली आहे की पारदर्शकता कसली पारदर्शकता? 20 मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्याची ज्या प्रकारे चौकशी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. एकनाथ खडसेंवरती जे आरोप झालेत त्याच्या संबंधी न्यायालयाने तासलेली अक्षरशः सरकारची, केंद्र सरकारमध्ये सुद्धा काही जर काही आरोप झाले असतील तर त्यांची तातडीने चौकशी झाली का? झालेली नाही. केंद्र सरकारमध्ये लोकपालाची तुम्ही अपॉइंटमेंट केली का? सीबीआयला स्वायत्तता दिली का? म्हणजे ट्रान्सपरन्सीचा तुमचा आग्रह आहे तो दिसायला पाहिजे ना. अन्य राज्यामध्ये बघा तुम्ही, व्यापम घोटाळा, अन्य अनेक गोष्टी सांगताय. छत्तीसगडमधला रेशन घोटाळा, कसली पारदर्शकतेची गोष्ट करताय? भारतीय जनता पक्ष काय हा स्वच्छ आणि नैतिकतेचा टेंबा मिळू शकेल अशी स्थिती आहे का? आज भारतीय जनता पक्षामध्ये गुंडांना प्रवेश दिला जातोय, त्यामध्ये शिवसेनेने प्रश्न करणं हे योग्य आहे. फक्त शिवसेनेला सुद्धा हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की हा भाग वेगळा, परंतु गुंडांचा पक्ष आहे असं म्हणावं अशी परिस्थिती आहे. तेव्हा कोणी याच्याबद्दल बोलावं, कोणी एकमेकाबद्दल बोलावं? प्रश्न असा आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत, मुंबईकरांचे जे मुंबईतले महत्वाचे प्रश्न आहेत ते याच्यापासून बाजूला सारले जात आहेत. आणि या दोघांचे आरोप प्रत्यारोप, त्याला नाटक म्हणा, फार्स म्हणा किंवा अतिशय सिरियस काहीतरी गोष्ट चालली असं म्हणा, पण त्याच्यातनं लोकांचे प्रश्न बाजूला पडतायत असं मला वाटतं. लोकांचे प्रश्न यातून बाजूला पडतायत कारण शिवसेना आणि भाजप दोघांच्या मध्ये बैठकांचं सत्र चालू होतं, पण आज त्यातली बैठक जी होणार होती ती काही झाली नाही. कारण शिवसेनेनं सांगितल्याप्रमाणे किंवा भाजपनं सुद्धा स्वतःची यादी तयार केली, 114 जणांची यादी तयार केली, रात्रीतनं ती यादी तयार झाली, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं, ती यादी शिवसेनेकडे सोपवली गेली, पण शिवसेनेने ती यादी स्वीकारली नाही. ही यादी का स्वीकारली नाही? युतीमध्ये नेमकं काय चाललंय? युतीमध्ये बेबनाव आहे का? युतीमध्ये सारं आलबेल नाही का? या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपल्याला आणखीन सुद्धा बोलायचं आहे. नीलमताईंकडनं आणि राम कदम यांच्याकडनं, दोघांकडनं आपल्याला अधिक या संदर्भातली माहिती आणि एकूण या संदर्भातलं विश्लेषण बाकीच्या तिघांकडनं अपेक्षित आहे. पण कार्यक्रमात इथं मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर पुन्हा आपण ही चर्चा सुरू ठेवूयात. तोपर्यंत पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? कारण निमित्त आहे मुंबई महापालिकेचं, एकूणच महापालिका निवडणुकांचं. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का, एकत्र लढणार का, की स्वबळाची
जी तयारी आहे ही दोन्ही पक्षांनी सुरू केलेली आहे, काय नेमकं चाललेलं आहे युतीच्या संदर्भामध्ये, हे सगळं महत्त्वाचं आहे. कारण एकूणच राज्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर सध्या फक्त हे दोनच पक्ष चर्चेमध्ये आपल्याला दिसतात आणि त्याचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. श्रीमंत माने, जसं आपण पहिल्या टप्प्यामध्ये काही मांडणी केलेली आहे त्यात तुमच्या तिघांच्याही बोलण्यामध्ये हाच संदर्भ होता की हा सगळा फार्स आहे, हे सगळं नाटक आहे, पण त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न या दोन्ही आमदारांनी, प्रवक्त्यांनी केलेला आहे. पण एकूण आपण जर पाहिलं की ही 114 जणांची यादी भाजपनं तयार केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे, मग शिवसेनेला ती यादी स्वीकारण्यामध्ये अडचणी काय असावी, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर या दोन पक्षांनी जो स्वीकारलेला फॉर्म्युला आहे तो काही नवा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेला राज्यात 15 वर्ष सत्तेवर होती तेव्हा सुद्धा त्यांनी पण हेच प्रकार केलेले होते. म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथं कार्यकर्त्यांना संधी द्यायचे, त्यांना तिकिटे द्यायचे, तिथं ते दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढायचे आणि त्याचं नुकसान अंतिमतः शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं व्हायचं, कारण ते तेव्हा विरोधात होते. आत्ता जी ही 114ची यादी जे तुम्ही सांगताय तर त्याच्यामध्ये एक मध्य बातमी आली की त्या भाजपने एक सर्वे केला मुंबईमध्ये. आता राम कदमांनी ज्याचा उल्लेख केला की आम्हाला आमचा एक आमदार जास्त आहे शिवसेनेपेक्षा मुंबईमध्ये, पण तरी सुद्धा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जरा हॅमिंग होत आहे बरं का. अजूनही तुम्हाला इको येतो ऐकू? हो, इको येतो. बरं, आपण तो करूया करेक्ट, पण तुम्ही बोलत राहा. हा, तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये शिवसेनेला नावमेद करण्याचं, त्यांच्यावरती अटॅक करण्याचे सगळे प्रयत्न भाजपने केल्यानंतर सुद्धा असं लक्षात आलं की आपली हवी तेवढी मतं वाढताना दिसत नाहीयेत. अजून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचा प्रभाव आहे आणि आपण गेल्याही निवडणुकीमध्ये महापालिकेच्या पाहिलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका जिंकलेली होती. आणि मग जेव्हा लक्षात आलं की आपल्याला अपेक्षेप्रमाणे एकतर्फी यश मिळत नाही, तेव्हा मला असं वाटतंय की आता हे खरं खोटं मला नाही सांगता येणार कारण मी नाशिकमध्ये बसलोय, पण या आलेल्या बातम्यांचा एकंदरीत विचार करता असं लक्षात येत आहे की भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. दिसल्यानंतर भाजपकडून ही 114 जणांची यादी म्हणजे 50% आम्ही जागा मागतो आहोत. मगाशी आमदार राम कदमांनी त्याचा उल्लेख केला की आम्ही खरं तर 55% मागायला पाहिजे होते, परंतु आम्ही 50% मागतोय. तर ह्या सगळ्यांचा एकंदरीत विचार करता भाजपकडून हे थोडंसं सबुरीचं धोरण स्वीकारलं गेलंय असं दिसतंय. राज्यातल्या अन्य महानगरपालिकांमध्ये म्हणजे थोडा पुण्याचा जर अपवाद वगळला तर अन्य ठिकाणी शिवसेना प्रबळ आहे. म्हणजे नागपूर आणि पुणे 2 महापालिकांचा जर विचार केला, ते जर सोडलं तर अन्य महानगरपालिकांमध्ये शिवसेना प्रभावी आहे आणि त्यामुळे तिथं आपल्या असं लक्षात येईल. उदाहरणार्थ मी नाशिकचं अगदी खात्रीनं सांगू शकतो की भारतीय जनता पक्ष इथं स्वबळावरती लढतो आहोत. भाजपच्या शहराध्यक्षांनी 4 दिवसापूर्वी जाहीर केलं की आम्ही स्वबळावर लढतो आहोत म्हणून. त्यामुळं मला असं वाटतंय की जिथं शिवसेनेचा प्रभाव आहे तिथं भाजप काही ठिकाणी स्वबळावरती जात आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपली युतीची मतं इंटॅक्ट राहावीत यासाठी ते शिवसेनेला युतीचा प्रस्ताव देत आहेत. अगदी राम कदम, जसं आता बघाशी मी उल्लेख केला आणि ज्याच्या संदर्भामध्ये आता श्रीमंत माने सुद्धा बोलतायत की मुंबई वगळता इतर ठिकाणी तर दोन्ही पक्ष ऑलमोस्ट स्वतःच्या बळावरती लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. मुंबईच्या संदर्भामध्येच मात्र चर्चा चर्वण तर सुरूच आहे. युतीच्या फेऱ्या, चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, बैठका सुरू आहेत. आज मात्र ती बैठक झाली नाही. तुम्ही दिलेली 114 जागांची यादी शिवसेनेने स्वीकारलेली नाही. काय नेमकं घडलं असावं? नाही, कसं आहे की मुंबईमध्ये अनेक वर्षापासून युतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना लढतो आहे. इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी लढत आहेत त्या ठिकाणी चर्चा होते, नाही असं नाही, पूर्णपणे ते काही सत्यविधान नाही. काही ठिकाणी त्यांचं बरोबर आहे, पण आपण समजून घेतलं पाहिजे की याही वेळेस भविष्यात युती व्हावी ही आमची मानसिकता आहे. मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी ठामपणे स्पष्टपणे सांगतो. पण याही वेळेस जर युती नाही झाली तर ते पहिलं पाऊल न होण्याचं हे आमच्या मित्रपक्षाकडून दुर्दैवानं पडलंय. कारण जेव्हा असं ठरलं की उद्धवजी आणि सीएम साहेब बोलतील, म्हणजे हे काही मी प्रवक्ता म्हणून मत देत नाही, कार्यकर्ता म्हणून म्हणतो, तर मला असं वाटतं अनिल परब जे शिवसेनेचे नेते जे म्हणाले त्याच्याऐवजी ती यादी स्वीकारणं, त्याच्यावर सकारात्मक चर्चा करणं असं साधारणतः अपेक्षित असतं. पण आमच्या मित्रपक्षाच्या मनात काय आहे नेमकं, कशामुळे त्यांनी तसं केलं, नेतृत्वाने त्यांना काय सांगितलं
ते नंतर पुढे या 2-3 दिवसात स्पष्ट होईल. पण आमची मात्र मानसिकता युती करण्याची एवढ्याचसाठी आहे की 2014ला सुद्धा आम्ही सकारात्मकतेने पुढे गेलो होतो. आणि आता अशातला भाग नाही की युती नाही केली तर अमुक, केली तर अमुक, असं नाहीये. कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक स्वीकारतात. अनेक पक्षातून लोक भाजपमध्ये येतात. म्हणजे अनेक ठिकाणी तर शिवसेनेतून सुद्धा आमच्यामध्ये लोक आलेली आहेत. काल सुद्धा एक फार मोठं नाव पुण्यातलं गजानन बाबर, शिवसेनेचे जुने नेते, ते आमच्यात आलेले आहेत. असे अनेक लोक आहेत. पण मला त्याच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी महत्वाचं असं वाटतं की या युतीतून मुंबईकरांना जर पारदर्शी कारभार मिळणार असेल तर उपयोग आहे. जर समजा मूळ युतीचा पहिला अजेंडा पारदर्शी कारभार आहे आणि पारदर्शी कारभार या कारभाराच्याच अजेंड्यावर युती होणार आहे. नाहीतर मी जसं मगाशी म्हणालो संख्येच्या आधारावर आम्ही तर अधिक जागा मागायला पाहिजे होत्या, त्या मागितल्या नाही. त्याच्या पाठीमागे सबुरीपेक्षा मुंबईकरांना पारदर्शी कारभार देणं हे आम्हाला अधिक वाटतं. त्याच्यामुळे आम्ही रामकदम तुमची भूमिका पोहोचली की तुम्हाला पारदर्शी कारभार द्यायचा म्हणून तुम्ही सबुरीची भूमिका स्वीकारलेली आहे. ही भूमिका समजू शकतो. हेमंत देसाई, राम कदम यांनी काही मांडणी केलेली आहे, पण मुळात मुद्दा इतकाच आहे की पुन्हा पुन्हा तेच आहे. चर्चा होत आहेत. 114 जागांवरती आता भाजप तयार आहे, 50% ते तयार आहे. जसा श्रीमंत मानेंनी सर्वेचा उल्लेख केला, कदाचित त्या सर्वेचा परिणाम म्हणून भाजपनं मुळातच थोडासा एक पाय मागे घेतला, एक पाऊल मागे घेतलं असं वाटतं आहे. काय नेमकं तुमचं या संदर्भातलं निरीक्षण आहे? मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामुळे काही फरक पडणार नाही, कारण दोघंही नंतर एकत्र येणार आहेत. मुद्दा असा की पारदर्शी कारभार जे म्हणतात, 22 वर्ष जी झाली आता मुंबई महानगरपालिकेत, त्यावेळी पारदर्शी कारभाराचा विचार करायला इतका वेळ लागलाय ना. इतके वेगवेगळे मुद्दे होते, मलनिस्सारणापासून वेगवेगळे, हे मी पुन्हा रिपीट करत नाही, रस्त्यांच्या खड्ड्यांपासून. त्यामध्ये हे असं म्हणतायत की आम्ही मुद्दे उपस्थित केलेले होते, पण आम्ही याच्यामध्ये आमचा भाऊ शिवसेना मोठा भाऊ होता त्याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. शिवसेनेचं म्हणणं असं आहे की राज्य सरकार आता त्यांच्याकडे आहे, नगरविकास खातं आहे, तर ते का नाही करत आहे. याच्यातनं होतंय काय की दोघंही एकमेकावरती आरोप करत आहेत आणि मुद्दे सुटत नाहीत. हे मुद्दे मी महत्वाचे का मानतो, या दोघांचं युती हो न हो, मेन मुद्दे असे आहेत की मुंबई हे सगळ्या जगामधलं 7व्या नंबरचं गलिच्छ शहर आहे आज. जयराम रमेश यांनी सुद्धा याच्या संबंधी भाष्य केलं होतं, ते जेव्हा मंत्री होते संबंधित खात्याचे. तेव्हा मुंबईमधले जे पालिकेचे दवाखाने आहेत, पालिकेचे प्रत्येक उपनगरात असतात दवाखाने, छोटे छोटे दवाखाने, ते नीट प्रकारे चालले नसतात. तिथे डॉक्टर नाहीत, तिथे औषधं नसतात अनेकदा. तिसरी गोष्ट म्हणजे मुंबईमधल्या ज्या हॉस्पिटल्स आहेत महापालिकेची, त्या हॉस्पिटल्सची कपॅसिटी वाढवायला पाहिजे. हॉस्पिटल्स चांगली आहेत, वाईट नाही, चांगली आहेत, पण त्याची कपॅसिटी वाढवायला पाहिजे, त्याच्यातल्या सोयी सुविधा वाढायला पाहिजेत. मुंबईतल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये सारख्या बातम्या येतात दरवर्षी की आता खड्डे बुजवण्याचं नवीन तंत्र आम्ही शोधलोय, ते नवीन तंत्र वापरतोय आणि आता खड्ड्यांचा प्रश्न सुटेल. तो खड्ड्यांचा प्रश्न सुटलेला नाही. मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी, मुंबईमध्ये सुद्धा अनेक वस्त्यामध्ये पाणी पुरेसं मिळत नाही. मुंबईमध्ये पाण्याचं विषम वाटप होतं. असे अनेक मुद्दे आहेत याच्यामध्ये की ज्याच्यावरती तोडगा या दोघांनी मिळून काढला पाहिजे. तर एक असं आहे की विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जवळजवळ नसल्या, तर मगाशी नीलमताई बरोबर म्हणाले की ते पक्ष आहेत का नाहीत अशी अवस्था आहे. तर या दोघांकडनं अपेक्षा नाही आणि या दोघांकडनं परफॉर्मन्स होत नाही त्या प्रमाणात. भारतीय जनता पक्ष अप्रत्यक्ष कबूलच करत आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये इथे चांगल्या प्रकारचं काम झालेलं नाहीये, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि काम जर चांगलं व्हायचं असेल तर आम्हाला सत्ता द्या. आता पुन्हा या सत्ता आली, पुन्हा शिवसेनेला जर जास्त जागा मिळाल्या तर परत भारतीय जनता पक्ष म्हणाल की आम्हाला तुम्ही सत्ता आमच्या हातात दिला नाही, तर पारदर्शी कारभार कसा होणार. आता पारदर्शी कारभार जर होऊ शकला नाही तर तुम्हाला सत्तेवरनं खाली खेचायचं का, हा प्रश्न आहे ना याच्यामध्ये. तेव्हा सामनामधनं तुम्ही काय म्हणताय, आशिष शेलार काय म्हणताय, किरीट सोमय्या यांनी सुद्धा अत्यंत आक्रस्ताळी भाषा वापरलेली होती की जवळजवळ सगळा भ्रष्टाचार जगातला फक्त मुंबई महापालिकेमध्ये आहे, बाकी कुठे काहीच होत नाहीये, अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरली होती. आणि हे जणू सत्याचे हरिश्चंद्राचे अवतार आहेत असं लोकांनी समजायचं. हे दोघं एकमेकांवरती वाटेल ते आरोप करतात, हमरीतुमरीवरती येतात. सोमय्या यांच्यावरती हल्ला झाला होता, शाब्दिक हल्ले रोजच्या रोज चालू आहेत, तरी लोकांनी काही बोलायचं नाही.
पत्रकारांनी काही बोलायचं नाही, पत्रकारांनी बघत बसायचं, लोकांनी बघत बसायचं, पुन्हा यांना भरभरून मतं द्यायची. हा काय प्रकार आहे? याचा या दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. ही जनता संतापलेली आहे, हे एंटरटेनमेंट आहे. संतापण्याची ही गोष्ट ही चांगली गोष्ट नाहीये. याचा या दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीने मातेला केला असेल देशाचं, महाराष्ट्राचं, तुम्ही काय करताय हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला. आम्हाला त्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला जबाब द्यायला तुमची भूमिका पोहोचली की नेमकं तुम्ही गेल्या आता 20 वर्ष महापालिकेमध्ये शिवसेनेचं सरकार अस्तित्वामध्ये आहे, महापालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे. असं असताना सुद्धा प्रश्न मात्र कायमच आहेत आणि तरीही पारदर्शकतेची भाषा ही भाजपकडून केली जाते आहे आणि त्या मुद्द्यावरती खरं म्हणजे आता हेमंत देसाई बोलतायत. चंद्रकांत वानखेडे, तुम्ही सुद्धा या मुद्द्याच्या संदर्भामध्ये काही मांडणी करू पाहता का? नाही, एकूणच म्हणजे हेमंत देसाई जे म्हणतात, म्हणजे खरं तर कसं आहे की आता अनेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे संताप येतो, पण केवळ संतापून आपलाच बीपी वाढतो. त्याच्यापेक्षा तो करमणुकीचा भाग म्हणून घेणं अधिकच, कारण यांना गांभीर्याने घेण्याची गरजच नाही आहे. कारण हे काय बोलतात, काय करतात. आणि मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये असा आहे की म्हणजे उद्या काय होणार याच्यापेक्षा म्हणजे निवडणुकीनंतर परत युती यांची होणारच आहे. म्हणजे एकमेकांसोबत हे असणार आहे, ही यांची अपरिहार्यता, अगतिकता आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मूळ मुद्द्यांना बगल जाते. मुंबईचे प्रश्न काय असतील याची चर्चा होत नाही आणि मग हेवे दावे आणि एकमेकांचं वर्चस्व, म्हणजे जसं 114 जागा भाजपने मागितल्या याचा अर्थ असा की समान जागा त्यांनी त्या मुंबईमध्ये मागितल्या आणि यांना समान हे मान्य नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये छोटा भाऊ कोण, मोठा भाऊ कोण? शिवसेनेला असं वाटतंय की आपणच मुंबईमध्ये मोठा भाऊ आहे आणि भाजप नमती भूमिका घेते आहे, कारण आता ती मोदींची लाट नाही आहे. असा सगळा हा प्रकार आहे आणि हा तमाशा, म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा लोकांनी पाहणे ही त्यांची परत अपरिहार्यता आहे. अगदी की वरून कीर्तन आतून तमाशा अशा स्वरूपाची सध्याची अवस्था असं चंद्रकांत वानखेडे म्हणतायत. नीलमताई, काय उत्तर द्याल तुम्ही याला? कारण मुळात मुद्दा इतकाच आहे की पुन्हा तोच मुद्दा येतो की 114 जागांची यादी तुमच्याकडे ऑलरेडी आलेली आहे, मग का नाही स्वीकारत तुम्ही? निम्म्याच जागा मागताय ना भाजपत, मग द्यायला काय हरकत आहे? नाही, आता असं आहे दुर्गेश, मगापासून खूप आडवे तिडवे, अष्टकोनी चौकोनी वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेच्या भूमिकेवरती टीका होते आहे. पण मगाशी श्रीमंत माने यांनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला होता की मुंबईमधल्या फक्त चर्चेच्या बद्दलची आपण संपूर्ण हे करतो आहे, केंद्रित करतो आहे. स्वाभाविक आहे, कारण आता युतीची चर्चा त्याच्याच बद्दलची चाललेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जिथे विषम परिस्थिती आहे, म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना जास्त संख्या असते, तर त्या ठिकाणी आपण बघतोय की तिथे सुद्धा विधानसभेचे निकाल लागल्यामुळे त्याच्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे जरी आमदार निवडून आले असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं एकूण एक साधारण दिसते वाटचाल, त्याच्यामध्ये त्यांना काँग्रेस एनसीपीची स्पेस पाहिजे आहे, पण त्यांना शिवसेनेची पण स्पेस पाहिजे असं दिसतं आणि मग तिथे संघर्ष होतोय. आणि त्यांच्या दृष्टीने त्यांचा तो राज्यधर्म म्हणून ते करता आहेत, पण आम्हाला आमचे जे लोक आहेत त्यांना आम्ही वाऱ्यावर पण सोडू शकत नाही. उदाहरणार्थ मी सांगेन की एक जे मिथ आहे की सगळीकडे भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला सगळीकडे सर्वदूर पोचलेला आहे. तुम्ही नाशिकमधलंच परिस्थिती बघा. आता नाशिकमध्ये गेल्या वेळेला जी संख्या होती भारतीय जनता पक्षाची 14 होती, शिवसेनेची 19 होती. परत आमची आता ताकद वाढलेली आहे तिकडे सुद्धा असं आम्हाला वाटतं. विधानसभेच्या पार्श्वभूमीनंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष मजबूत झालेला आहे. त्याचबरोबर मला सांगायला पाहिजे की जिल्हा परिषदांपैकी सुद्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांच्या मध्ये भारतीय जनता पक्ष 7 आणि शिवसेना 25. मी अगदी थोडक्यात सांगते कारण एवढा वेळ नाहीये. जळगावमध्ये 23 भाजप आहे, शिवसेना 15 आहे, पण त्या ठिकाणी युतीचं समीकरण वेगळं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र, सांगली, सातारा इथे तर दोन्ही पक्षांचे, सोलापूर इथे 0 आहेत जिल्हा परिषद सदस्य. शिवसेनेचे 0 आहेत, भारतीय जनता पक्षाचं पण 0 आहे. आता त्यांच्याकडे जे काही त्यांनी इन्कमिंग घेतलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांना असं वाटतंय की त्या ठिकाणी युती करायची का नाही करायची. तर बऱ्याचशा ठिकाणी कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की नाहीतरी आपल्याला लढायलाच लागणार आहे, तर मग तिथे युती केली काय नाही केली काय असं सुद्धा काही ठिकाणी स्थानिक पातळीवर बोललं जातंय. पिंपरी चिंचवडला युतीची चर्चा होतीये, पण पुणे आणि नागपूरचा मगाशी बोलताना तुम्ही अपवाद म्हणाला, तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी त्यांना युती करण्यात अजिबात रस नाहीये.
पण मुंबईमध्ये शिवसेना मजबूत असल्यामुळे युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मला सांगायला पाहिजे, हिंगोलीमध्ये 27 जिल्हा परिषदेचे सदस्य शिवसेनेचे आहे, 1 हाती सत्ता शिवसेनेकडे आहे. भारतीय जनता पक्षाकडे 0 सदस्य आजच्या घडीला आहेत. उस्मानाबादमध्ये आमचे 12 सदस्य आहेत, भाजपचे 2 आहेत. प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये, मी राजकीय समीक्षकांनाही म्हणेन, तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाला पण मी प्रश्न विचारणार आहे या संदर्भामध्ये, की युती झाली पाहिजे मुंबईच्या पार्श्वभूमीवरती. ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही नंबर 1चा पक्ष आजच्या घडीला आहोत, उल्हासनगरमध्ये पण आहोत. आता या ठिकाणी युतींचं काय होणार आहे ते स्थानिक पातळीवरती आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांना जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने अंतिम निर्णय होतील. बाकीच्या ठिकाणी तुम्ही जो म्हणताय की दोघांचा मिळून जो मतदार आहे, पण तो मतदार जो आहे त्या मतदारामध्ये सुद्धा जिथे वेगवेगळी जिल्हानिहाय समीकरणं असतात त्या ठिकाणी वेगवेगळं त्याचं रूप दिसणं हे असणारच आहे. त्याच्यामध्ये काही म्हणजे फार मोठं शिवसेना आणि भाजपनी अयोग्य वर्तन केलंय किंवा तिथे प्रत्येक ठिकाणी युती का होत नाहीये याच्याबद्दल जर का विचार करायला लागला तर आमचे लोकांचा जो काही अनुभव आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवसेनेला जिल्हा परिषदांच्या मध्ये जिथे वाटेल युती त्या ठिकाणी आमची स्थानिक युनिट युती करण्यासाठी उद्धवजींकडून परमिशन घेतील आणि जिथे नाहीये तिथे स्वतंत्र लढलं जाणार आहे. पण याचा अर्थ आम्ही काहीतरी नाटक करतोय किंवा कीर्तन करतोय असं नाहीये. एक लक्षात घ्या दुर्गेश सगळ्यांनीच की 2012 मध्ये झाली आधीची महानगरपालिका निवडणूक, नंतर झालेली विधानसभा आणि विधानसभेनंतर महाराष्ट्र एका राजकीय संक्रमणा अवस्थेतून जात आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ क्रिटिकल मास ऑफ पीपल, जनतेमधले जे लोक आहेत त्यांचे संपूर्ण आज बदल आपल्याला दिसतोय. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही या संदर्भामध्ये शिवसेना भाजपचा संघर्ष आहे तो सुद्धा जरूर बघा की एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अस्तित्वासाठी असणारी लढाई आणि स्वतःचे बालेकिल्ले लढवण्यासाठीचा प्रयत्न, दुसरीकडे भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात त्यातले लोक स्वतःकडे घेत आहे. काही ठिकाणी आमच्याकडे पण लोक आले तर तिथे सुद्धा जो नॉन कमिटेड व्होटर आहे तो मतदार जो आहे तो शिवसेनेकडे वळतो आहे किंवा भाजपकडे वळतोय. अशा वेळेला आमच्या दोघांच्या सीमारेषांवर जिथे संघर्ष होतो तिथे युतीमधला संघर्ष हा राजकीय आत्ताच्या नीलमताई तुमची भूमिका पोहोचली. मी तुमच्याकडे परत येतो. राम कदमांकडे मला जाऊ द्या. राम कदम, पुन्हा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर खरं म्हणजे थेटपणाने नीलमताईंनी दिलेलं नाही की 114 जणांची यादी तुम्ही खरं म्हणजे सोपवली होती शिवसेनेकडे पण ती स्वीकारली नाही. तुम्हाला स्वतःला असं काय कारण वाटतं की ती अजून त्यांनी स्वीकारलेली नाही? कारण ज्या पद्धतीची यादी तुम्ही दिलेली आहे त्यातल्या काही जागांवरती ऑलरेडी शिवसेनेचे सिटिंग नगरसेवक आहेत आणि तिथेच कुठेतरी मला वाटतं युतीमध्ये खोडा पडतो आहे. काय सांगाल? यादी का स्वीकारली नाही याचं उत्तर शिवसेनेचे नेतेच अधिक चांगले देऊ शकतील. पण आम्ही यादी दिले, युतीसाठी पहिलं पाऊल युती व्हावी सकारात्मक दृष्टिकोनातून पाऊलही पहिलं पाऊल भाजपनंच उचलले. तर त्याच्यामुळे मुंबईकरांना कळलं की बाबा युती होत असेल तर भाजपची करण्याची मानसिकता आहे. आणि याच्यासाठी नाही की कोण किती कमी कोण किती अधिक, सर्वच ठिकाणी आम्ही सकारात्मक राहिलेलो आहोत. मूळ मुद्दा असा येतो की जेव्हा एखादी सकारात्मक चर्चा सुरू असते तर त्याला त्या चर्चेला खीळ बसता कामा नये. ती चर्चा सुरू राहिली पाहिजे. तेव्हा चर्चेला खीळ बसते तेव्हा स्वाभाविकपणे मग राजकीय विश्लेषक आणि बाकीचे सगळे लोक त्याचा वेगळा अर्थ काढत असतात. पण ठीक आहे, युतीचं होईल ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धवजी निर्णय घेतील. पण जसं मगाशाही सेगमेंटमध्ये म्हणालो, आताही मी तेच पुन्हा ठाम सांगेन, युतीपेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आणि पूर्ण मुंबईकरांना युती होत असताना ती पारदर्शी कारभाराची होते का? पारदर्शी कारभाराची होत असेल तर झाली पाहिजे आणि पारदर्शी कारभाराची होत नसेल तर मग होऊन उपयोग काय? अशी सर्वांची मानसिकता आहे आणि त्याच मानसिकतेतून सकारात्मक दृष्टिकोनातून ठीक आहे. नीलमताईंकडे मला परत जायचं. नीलमताई, जसं राम कदम म्हणतायत की युती होत असताना ती पारदर्शी व्हायला हवी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला असं वाटतं का आता युती होईल आणि ती पारदर्शी होईल? असं एकदा पारदर्शीपणाचा निकष लावायचा ठरला तर आपल्याला असं तर करता येत नाही ना की एका ठिकाणी पारदर्शक आणि एका ठिकाणी दुधी काचकीक पलीकडचं काहीच दिसणार नाही. त्याच्यामुळे पारदर्शी कारभार म्हटलं तर तो अनिल परब बरोबर बोललेले आहेत की नागपूरमध्येही मग तो पारदर्शी असला पाहिजे
बाकीच्या जिल्ह्यात पण दिसला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये दिसला पाहिजे. सर्व निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या अगोदर नंतर विधेयकं कुठली येत आहेत, कुठली चर्चा होते आहे, काय धोरणात्मक निर्णय होत आहे याच्याबद्दल म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा आमदारांना किती विश्वासात घेतलं जातं त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. मी विधिमंडळ पक्ष म्हणून बोलते, दोन्ही पक्षांचं. बऱ्याच दिवसांनी दोन्ही पक्षांची बैठकच मग 1.5 वर्षांनी झाली, ती सुद्धा मार्चच्या अधिवेशनात गेल्या वेळेला झाली होती, बजेट अधिवेशनाच्या आधी. त्याच्या पलीकडे काही फार त्याच्यामध्ये पारदर्शीपणा दिसत नाहीये. जे काय आहे याच मुद्द्यावरती मला तर राम कदमांकडे जायचं आहे. राम कदम ते होत आहे त्या विषयांचं जे राम कदम जसं आता निलमताईंनी नेमकेपणाचा मुद्दा मांडलाय. निलमताई मी तुमच्याकडे येतो. राम कदम आता ज्या पद्धतीने निलमताईंनी नेमकेपणाचा मुद्दा मांडलेला वाढवू नका. नाही तुमच्यात वाद नाही वाढवत आहे. मुद्दा इतकाच आहे, पारदर्शी हा जो वारंवार शब्दप्रयोग युतीच्या संदर्भामध्ये होतो आहे त्याचं अधिक विश्लेषण, त्याचा अधिक अन्वयार्थ लावला जावा. सगळ्यांची इच्छा अशीच आहे की बाबा ठीक आहे तुमचं चाललंय, व्यवस्थित चाललंय, आणखीन व्यवस्थित चालावं, त्यामध्ये कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न आम्ही तरी करत नाही. पण मुद्दा इतकाच आहे की पारदर्शक युती म्हणजे नेमकं काय. जसं तुम्ही म्हणताय की पारदर्शक फक्त मुंबईपुरतं नाही तर सगळीकडे व्हायला हवं. राम कदम ही अपेक्षा त्यांची शिवसेनेची रास्त आहे. तुमच्या दोन्ही पक्षातली समन्वय समितीची सुद्धा बैठक 1.5 वर्षात झालेली नाही. मग पारदर्शकतेची भाषा तुम्ही कशी काय करताय? नाही, सर्वच ठिकाणी नाही. अगदी खेडेगावातली ग्रामपंचायत असेल तिथेही पारदर्शी कारभारच झाला पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे. पण मुंबईमध्ये प्रकर्षानं आम्हाला ही भूमिका का मांडावी लागते? ज्याला जागतिक कीर्तीचं शहर म्हणतो त्या जागतिक कीर्तीच्या शहरामध्ये जागतिक कीर्तीच्या सुविधा आहेत का? नाही आहेत. इमारतीतल्या माणसाला सुद्धा पाणी मिळत नाही, झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा पाणी मिळत नाही. आणि मग हे कुठेतरी पारदर्शी कारभार आल्याच्या नंतर मुंबईकरांना मिळेल म्हणून हे आम्हाला मुंबईसाठी अधिक प्रकर्षानं मांडावं लागते. पण खरं आहे शेवटच्या गावापर्यंत सर्वत्र पारदर्शी कारभार झालाच पाहिजे आणि हीच भाजपची मानसिकता आहे. आणि शेवटी जेव्हा आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलंय की विकास हा कायम अंत्योदयापर्यंत झाला पाहिजे, तर अंत्योदयाचा अर्थ समाजातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत विकास गेला पाहिजे. मुंबईत गेलाय का हो? आज मी तुम्हाला सांगतो घाटकोपर परिसरात, भांडूप परिसरामध्ये जो डोंगराळ भाग आहे बोरिवलीचा, मालाडचा, त्या भागातल्या लोकांना पाणी मिळतं का? नाही मिळत. त्या भागातल्या लोकांना नीट टॉयलेटची व्यवस्था आहे का? नाही आहे. मुंबई महानगरपालिकेचे आपण हॉस्पिटल जाऊन पहा, तर त्याच्यामुळे अनेक प्रश्न आहेत. कुठल्याही माणसाला हौशेनं कधी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला वडिलांना ऍडमिट करावं नाही वाटत, नाईलाज म्हणून करतो. आपण त्यांना चांगली हॉस्पिटल देऊ शकलो नाही, मग काय दिलं आपण? म्हणून याच्यासाठी भारतीय जनता पार्टीला पारदर्शी कारभाराची युती हवी आणि त्याच्यासाठी जागांच्या संख्येत पुढे मागे करावं लागलं तर आमचं पक्ष नेतृत्व करेल. पारदर्शी कारभाराच्या बाबतीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही. पारदर्शी कारभाराच्या बाबतीमध्ये तुम्ही तडजोड करणार नाही, तुमची भूमिका पोहोचली. चंद्रकांत वानखेडे मला सांगा, जसं आता राम कदम म्हणतायत की अंत्योदयापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, ही आमची पारदर्शकतेची व्याख्या आहे. खरंच असं होत आहे? म्हणजे ते जे निलमताई म्हणत होती ते बरोबर आहे. म्हणजे ते आपल्या सोयीने करतायत, ते आपल्या सोयीने करतायत. मूळ मुद्दा परत असा आहे की सध्या त्यांनी पारदर्शक नावाचा एक वस्तारा घेतलाय, ते एकमेकांची हजामत करतायत. म्हणजे याच्या पलीकडे दुसरं काही नाही. मूळ मुद्दा असा आहे की एखादा शब्द हे करणं म्हणजे मग इथे मुंबईमध्ये पारदर्शकता किंवा मग हे सगळं मला असं वाटतं की हे सगळं म्हणजे आमच्या सारख्यांची फसवणूक आहे. याच्या पलीकडे काही नाही. पारदर्शकता वगैरे नाही आहे. यांना मुंबई ताब्यात पाहिजे आहे. मुंबई ताब्यात याच्यासाठी पाहिजे आहे की जिथे 34,000 आणि 36,000 करोड रुपयाचं बजेट असेल ते भाजपलाही ताब्यात पाहिजे आहे आणि शिवसेनेला ते सोडायची नाही आहे. आणि दुसरं असं की यांना एकमेकांच्या सोबत काय बोलतात? एक मिनिट दुर्गेश, मला उत्तर देऊ द्या. हा, मी येतो तुमच्याकडे. त्यांचा मुद्दा पूर्ण हो राम कदम, मी तुमच्याकडे येतो. त्यांचा फक्त मुद्दा पूर्ण होते. बोला बोला. नाही, मला फक्त 1 मिनिट बोलू द्या. हा ठीक आहे, बोला राम कदम, बोला बोला राम कदम. आपण काय म्हणता आहात? अहो, जेव्हा एखादी सत्ता आपण म्हणतो तेव्हा सत्ता याच्यासाठी की तो गोरगरिबांपर्यंत तो विकास पोहोचला पाहिजे, याच्यासाठी सत्ता हे साधन विकासाचं आहे म्हणून सत्ता. आमच्याकडे दिल्लीतली सत्ता आहे, राज्यातली सत्ता आहे, महापालिकेची आली तर महापालिकेच्या गोष्टी करता येतील याच्यासाठी सत्ता. पण आपण ज्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करता आहात ती काही योग्य नव्हे. तर त्याच्यामुळे अगदी या पूर्ण चर्चेच्या प्रारंभापासून शेवटापर्यंत आपण पूर्ण चष्मा निगेटिव्हिटीचा घातलेला आहे तो आपण काढावा. हॅलो
भाषा नेहमी गरिबांच्या विकासासाठी, गरिबांच्या सत्ता, ही भाषा ऐकू ऐकू आता कान किटलेले आहेत. कारण ही भाषा हीच असते, पण कृती आणि भाषेमध्ये अंतर येतात तेव्हा आम्हा लोकांचा संताप होतो. अगदी बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काही वेगळं बोलताय असं नाहीये. जर समजा राम कदम मी तुमच्याकडे येतो. आपला खरं म्हणजे वेळ संपत आलेला आहे. जर समजा असं नसतं तर भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष झाला नसता. का झाला 1 नंबरचा पक्ष? कारण लोकांच्या मनात विश्वास आहे, गरिबांना मिळू लागलाय, विश्वास निर्माण झाला लोकांमध्ये. बरंच करायचं बाकी कशामुळे, तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणता येणार नाही असं. राम कदम ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. चंद्रकांत वानखेडे तुमचं कारण नाही. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. राम कदम तुमचा पूर्णपणे निगेटिव्हिटीचा चष्मा घालून बोलतात असं आपल्याला बोलता येणार नाही. राम कदम तुमचा मुद्दा पोहोचला. चंद्रकांत वानखेडेंचं फक्त जे म्हणणं आहे ते आपण ऐकूया आणि मग आपण समारोपाकडे जाऊयात. अगदी वेळ माझ्या खरं म्हणजे संपत आलेला आहे. चंद्रकांत वानखेडे पटदिशी बोला. नाही, मी एवढंच म्हणतो की एक भाषा आणि कृतीमध्ये जे अंतर येत आहे आता राजकीय व्यवस्थेमध्ये, म्हणजे कोण पक्ष असा आहे हो की जो ज्यांना गरिबाचं भलं नाही करायचं, कोण पक्ष असा आहे की ज्याला देशाचा विकास करायचा नाही आहे. भाषा देशाच्या विकासाची, गरिबांच्या भल्याची, म्हणजे ही सुद्धा काँग्रेसने, म्हणजे हे आता सत्तेवर आले म्हणून म्हणतायत, पण गेली 60 वर्ष काँग्रेसमध्ये सत्तेवर होती. आता हे सत्तेवर आले आहेत, कदाचित यांनाही हे काढून टाकतील. मूळ मुद्दा भाषा एक असते आणि कृती एक असते आणि याचा सर्वसामान्य माणसांना संताप. भाषा आणि कृतीमध्ये अंतर असता कामा नये, त्यामध्ये तफावत असता कामा नये, ही अपेक्षा चंद्रकांत वानखेडे व्यक्त करतात. मला शेवटी फक्त श्रीमंत मानेंकडे जायचं आहे. श्रीमंत माने, एकूणच या चर्चेचा समारोप करत असताना शेवटचा रिमार्क तुमचा काय असेल? त्यांना एक निरीक्षण सांगायचं आहे की राज्यासमोरचे प्रश्न खूप वेगळे आहेत. खास करून राज्यातलं, देशातलं 2ऱ्या क्रमांकाचं अर्बनाइज स्टेट अशी महाराष्ट्राची ओळख आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे देशातले सर्वाधिक नागरीकरण झालेली शहरे आहेत. 10 महानगरपालिकांना आपण सामोरे जातोय आणि त्यातले मुंबई हे एक नॅशनल आयकॉन आहे किंवा एक इंटरनॅशनल सिटी आहे. ती तुम्ही आत्ताच उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जाचा तिथं सुविधा नाही आहे. तर माझी अशी म्हणजे सामान्यपणे मतदारांची अपेक्षा अशी आहे की या महानगरपालिकांमध्ये तुमचे स्वतःचे जे तुमचे काही इगो असतील, काही अहंकार असतील, काही अस्मिता असतील, की तुमचे काही मुद्दे असतील, हे मुद्दे बाजूला ठेवून ह्या वाढत्या नागरीकरणाचा आपण सामना कसा करणार आहोत, त्यासाठी आपण एकत्रितपणे कसं सामोरे जाणार आहोत याचा विचार एकंदरीत मतदारांचा, आता जे तुम्ही म्हणताय की अगदी तळागाळातल्या अंत्योदयाचा विषय आहे, तर या सगळ्यांचा विचार करून तुम्ही या महानगरपालिकांना सामोरं जायला पाहिजे. तुम्ही आता दोन्हीकडच्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडच्या स्पेस ऑक्युपाय जर केलेल्याच आहेत, तर तुम्ही एकत्र येऊन जर केलं, जसं पंतप्रधानांनी 1 लाख कोटीच्या घोषणांची म्हणजे योजनांची घोषणा केली, तर हे सगळं जर एकत्र घेऊन केलं तर साधारणपणे शहरांमधल्या जो गलिच्छपणा आहे, बकालपणा आहे, तिथल्या आरोग्याच्या समस्या आहेत, तिथल्या शिक्षणाच्या समस्या आहेत, सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न आहेत, कचऱ्याच्या व्यवस्थापनासारखे गंभीर प्रश्न आहेत, तर या सगळ्यांवरती तोडगा निघेल आणि त्यासाठी थोडा व्यापक दृष्टिकोन. अगदी बरोबर की त्यासाठी व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे आणि हा व्यापक दृष्टिकोन या सगळ्याच राजकीय पक्षांनी ठेवला पाहिजे. याच अपेक्षेसह सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.